मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस त्यामध्ये डिफरंट फॉर्म्युले यूज करून मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म कसं करायचं, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कसे फॉर्म करायचे हे आपण सगळं बघितलेलं आहे. त्यानंतर आज आपण गॅल्व्हॅनिक सेल और कोल्टाइट सेल आपण आता स्टडी करणार आहे. आता सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल और कोल्टाइट सेल हा काय असतो आणि तो रिप्रेझेंट कसा केला जातो, त्याचं नोटेशन कसं असतं, सेल रिएक्शन सेल नोटेशन कसं आपण दाखवतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन करण्यासाठी आपण सॉल्ट ब्रिज यूज करतो, त्याचं फंक्शन काय आणि त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ कोल्टाइट सेल आपण स्टडी करणार आहे. ओके, बघा इथं गॅल्व्हॅनिक और कोल्टाइट सेल. आता याची डेफिनेशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. गॅल्व्हॅनिक और कोल्टाइट सेल इन विच स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन ऑकर्स टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होऊन इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. तर गॅल्व्हॅनिक सेल इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर हाफ सेल. ओके, दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतं. पहिला जो हाफ सेल असतो ते गॅल्व्हॅनिक सेल. ओके, इन विच स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन ऑकर्स. ओके, spontaneous chemical reaction occurs which produce electricity. ओके, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होत असतं, स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होत असते, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते लक्षात. आणि हा गॅल्व्हॅनिक सेल और कोल्टाइट सेल हा कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू हाफ सेल्स. दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतं. एक हाफ सेल असतो तो आपला ऑक्सिडेशन हाफ सेल, दुसरा रिडक्शन हाफ सेल. एक कॅथोड असतो, एक एनोड असतो. दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतं. पहिला जो हाफ सेल असतो त्यामध्ये ओके, एक हाफ सेल हा आपला ऑक्सिडेशन असतो. एकामध्ये ऑक्सिडेशन हाफ सेल असतो. ओके, आणि दुसरा याच्यामध्ये जो आहे तो आपला रिडक्शन हाफ सेल असतो. ओके, ऑक्सिडेशन हाफ सेल आहे, रिडक्शन हाफ सेल. ओके, रिडक्शन हाफ सेल. ओके, बघा इथं रिडक्शन, इथं आपण एक्झाम्पल इथे घेतला. इथं मेटल आहे, ते एक्सटर्नली आपण हे कनेक्ट करतोय. इथं व्होल्टमीटर असतो आपला. दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन करण्यासाठी आपण इथं सॉल्ट ब्रिज यूज करतोय. सॉल्ट ब्रिज ही आपली यू सेपरेट ट्यूब असते. हे सॉल्ट ब्रिज हे आपली आहे यू सेपरेट ट्यूब. ओके, सॉल्ट ब्रिज इट इज अ यू सेपरेट ट्यूब. ही सॉल्ट ब्रिज आहे. ही सॉल्ट ब्रिज आहे. इथं एनोड असतो आणि हा आपला इथं कॅथोड असतो. इथे कॅथोड निगेटिव्ह असतो, एनोड पॉझिटिव्ह असतो. ओके, एनोडला सेम ऑक्सिडेशन होत असतं, कॅथोडला आपलं रिडक्शन होत असतं. ओके, ते आपलं दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतं, ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल. आणि दोन्ही हाफ सेल एकमेकाला सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केले असतात. ओके, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मिळवून आणण्यासाठी. आता त्यामध्ये सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय असतं आपल्याला बघायचं. फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज काय असतो आणि त्याचं फंक्शन काय. सॉल्ट ब्रिज काय करतो बघा याच्यामध्ये. सॉल्ट ब्रिज इट इज यू सेपरेट ट्यूब. ही आपली यू सेपरेट ट्यूब असते.
त्या ट्यूब मध्ये आपण सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड और अमोनियम नायट्रेट हे सोल्युशन आपण ऍड केलं असतं त्याच्यामध्ये. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड अँड अमोनियम नायट्रेट. एक तर सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड असते किंवा अमोनियम नायट्रेट इन 5% अगारचे इन 5% अगारचे. ओके, ती आपली यू सेपरेट ट्यूब आहे. यू सेपरेट ट्यूब लक्षात घ्या. ही असे आपली यू सेपरेट ट्यूब असते. त्या यू सेपरेट ट्यूब मध्ये काय केलं तर सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड किंवा अमोनियम नायट्रेटचं सोल्युशन तर फिलअप केलं जातं. ओके, आणि 5% आगार जेल ह्याच्यामध्ये टाकले जाते. आगार जेल आपली पर्टिक्युलर टाईपची जेल आहे, ह्याच्यात टाकली जाते. आणि नंतर काय केलं जातं, हे हॉट केलं जातं सोल्युशन. हॉट करून परत कूल केलं जातं. कूल करत असताना वरती इथं कॉटन प्लग लावतात. चल का कॉटन प्लग लावतात आणि कुलिंग केल्यावरती हे काय होतं, सॉलिड स्टेट मध्ये येत असतं. मग ही ट्यूब आपली उलटी केली आहे. नंतर ट्यूब की उलटी केली आहे लक्षात. ओके, इन्व्हर्टेड ट्यूब नंतर केली येत असते. नंतर ही ट्यूब कशी होत असते, आपली इन्व्हर्स होत असते असे. नंतर ही ट्यूब आपली इन्व्हर्स मध्ये उलटी केली आहे लक्षात. ओके, ही उलटी केली आहे असं लक्षात. कॉटन वूल प्लग याच्यामध्ये असतात त्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये कोण असतं मग सॅच्युरेटेड KCl और अमोनियम नायट्रेट. ओके, विथ 5% agar gel हे त्यामध्ये प्रेझेंट असते. ही आपली यूज सेपरेट ट्यूब आहे. हे यूज सेपरेट ट्यूब असते. त्यानंतर आपण इथं बीकर मध्ये ठेवणार आहे. असं बीकर मध्ये ठेवतो आपण. ओके, इथं आहे त्याला ग्लास वूड प्लग असतात. ग्लास वूड प्लग. ओके, हे याच्यामध्ये प्रेझेंट असतं. हा जो आहे आपला बीकर आहे. ते आपली सॉल्ट ब्रिज आहे लक्षात का. इथं आपण दाखवलं दोन हाफ शेपचं कॉम्बिनेशन हा सॉल्ट ब्रिज आपला करत असतो. ओके, सुरुवातीला ही ट्यूब आपली रिअल असते लक्षात का, इन्व्हर्टेड असते. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड किंवा अमोनियम नायट्रेट भरलं इन 5% agar gel आणि हॉट केलं, हिटिंग केलं. तर हिटिंग करून कूल करत असताना ह्याच्यावरती ग्लास वूड प्लग म्हणजे कॉटनचे प्लग ह्याच्यावरती ते कॉटन आणि ग्लास मिक्स करून असेल तर सिलिंग केलं जातं. या ट्यूबचं उलटी करत असताना सिलिंग करून परत सोल्युशन कूल केलं जातं. कूल केल्यावरती सॉलिड स्टेट मध्ये येत असतं. त्यामुळं ओके, हे परत खाली सोल्युशन येत नाही लक्षात. इथं सिलिंग केल्यावर आणि सॉलिड स्टेट मध्ये आल्यावर. ओके, हे अशा पद्धतीने ही सॉल्ट ब्रिजची आपली डायग्राम आहे लक्षात. सॉल्ट ब्रिज मग ह्या सॉल्ट ब्रिजचं आपलं फंक्शन काय असतं ते आपल्याला बघायचं. त्याचं फंक्शन काय बघा सॉल्ट ब्रिजचं. पहिले ते फंक्शन आहे. हे सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय बघा. फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. ओके,
सॉल्ट ब्रिजचं फंक्शन आपलं काय लक्षात, सॉल्ट ब्रिज फर्स्ट फंक्शन आहे याच्यामध्ये इट मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट, मेंटेन्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट between two electrodes, between two electrode solution. दोन इलेक्ट्रोड सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याचं काम ते करत असतं. मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू इलेक्ट्रोड सोल्युशन. आता इथं दोन इलेक्ट्रोड आहेत, एक आपला एनोड आहे, एक कॅथोड आहे. त्या दोघांचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याचं काम आपला सॉल्ट ब्रिज करत असतो. मी लायब्ररीमध्ये बघितलं असेल प्रॅक्टिकलला, ते आपलं फिजिक्सला प्रॅक्टिकल आहे, आपण डॅनियल सेल त्यामध्ये आहे सगळे सॉल्ट ब्रिज. बघा इथं मेंटेन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू इलेक्ट्रोड्स, बिटवीन टू इलेक्ट्रोड सोल्युशन. दोन इलेक्ट्रोड सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट घेऊन आणण्याचं काम तो करत असतो. त्यानंतर सेकंड फंक्शन याच्यावरलं प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. ते दोन सोल्युशनचं मिक्सिंग आपण इथे करत असतो. अँड मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इन बोथ सोल्युशन. Maintains electrical neutrality in both solution, दोन्ही सोल्युशन मध्ये by transfer of ions, by transfer of ions. ओके, आयन्स ट्रान्सफर करून दोन्ही सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी तर मेंटेन केली जात असते. अँड नेक्स्ट याच्यामध्ये इट कनेक्टेड टू हाफ सेल और इलेक्ट्रोड्स, कनेक्टेड टू हाफ सेल, इट कनेक्ट टू हाफ सेल्स. दोन हाफ सेल आपण इथे कनेक्ट करतो. इट कनेक्टेड टू हाफ सेल्स, कनेक्ट टू हाफ सेल और इलेक्ट्रोड्स फॉर्मिंग गैल्वेनिक सेल. कनेक्ट टू हाफ सेल्स और इलेक्ट्रोड्स एंड फॉर्मिंग गैल्वेनिक सेल. ओके, एंड फॉर्मिंग गैल्वेनिक सेल. ओके, and it eliminate liquid junction potential. Eliminate liquid junction potential. हे जे सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स आहेत. मग याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज आपण इथे घेतला आहे. इथं पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊया. सॉल्ट ब्रिज इथे घेतला, याचं फंक्शन सांगितलंय आपण. कन्स्ट्रक्शन कसं असतं, फंक्शन काय आहे. आता इथं बघा, आपण हा गॅल्व्हॅनिक सेल घेतलाय. सॉल्ट ब्रिज काय आहे, तो मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी बिटवीन टू इलेक्ट्रोड सोल्युशन. हे दोन इलेक्ट्रोडचे सोल्युशन आहे. एक कॅथोड इलेक्ट्रोडचं सोल्युशन आहे, ते आपलं एनोड इलेक्ट्रोडचं सोल्युशन आहे. दोन इलेक्ट्रोड सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी तर मेंटेन करण्याचं काम सॉल्ट ब्रिज करतं. त्यानंतर प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. दोन सोल्युशन मिक्स न करता आपण यांचा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आणू शकतो. लक्षात, दोन सोल्युशनचा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मिक्स न करता. ओके, त्यानंतर मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इन बोथ सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. आयन ट्रान्सफर करून दोन इलेक्ट्रोड सोल्युशन मधील इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इथं मेंटेन केली जाते. अँड कनेक्ट टू हाफ सेल्स और इलेक्ट्रोड फॉर्मिंग गॅल्व्हॅनिक सेल. दोन हाफ सेल किंवा दोन इलेक्ट्रोड, एक कॅथोड इलेक्ट्रोड, एक एनोड इलेक्ट्रोड. ओके, ते त्यांचा कनेक्शन करून गॅल्व्हॅनिक सेलचं फॉर्मेशन केलं जातं.
अँड इट इलिमिनेट लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. तर लिक्विड जंक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, त्याची ऑक्सिडेशन हाफ सेल वरती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि इकडे गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार रिडक्शन पोटेन्शियल. लिक्विड जंक्शन पोटेन्शियल मध्ये दोघांचं पोटेन्शियल इथं ओके कॅन्सल होऊन दिलं जातं लक्षात. याचं इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल असतं, त्याचं पण इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल असतं. याचं रिडक्शन पोटेन्शियल आणि याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे मेंटेन केलं जातं. ओके आता बघा इथं यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की सॉल्ट ब्रिजची फंक्शन जे सांगितले, आपण जर पर्टिक्युलर इथं घेतलं असेल, समजा आपण इथं झिंक एनोड घेतला असेल आणि हे सोल्युशन घेतलं असेल, आपण झेडएनएसओ सोल्युशन घेतलं असेल. फॉर एक्झाम्पल झिंक रॉड हा झेडएनएसओ सोल्युशन मध्ये डीप केलाय आपण, ह्या इलेक्ट्रोड सोल्युशन मध्ये डीप केलाय. आणि इथं आपण कॉपर घेतला असेल, कॅथोड कॉपर घेतला असेल आणि हा आपण कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डीप केला असेल. कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असेल. ओके त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन आपलं 1 मोलर असेल. ओके लक्षात. हे दोन हाफ सेल आहेत, कॉम्बिनेशन ऑफ 2 हाफ सेल आपला गॅल्व्हॅनिक प्रोटॅक्ट सेल असतो. आता एनोड जो आहे तिथं लक्षात की एनोड आपला गॅल्व्हॅनिक प्रोटॅक्ट सेल मध्ये कसा असतो, निगेटिव्ह असतो आणि कॅथोड कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. तो फंक्शन सेम राहणार आहे. एनोडला ऑक्सिडेशन होणार, कॅथोडला रिडक्शन होणार आहे. पण की ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो काय येतो आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय येतो असतो लक्षात. ज्यावेळी लक्षात घ्या इथं झिंकचं ऑक्सिडेशन होणार आहे, ऑक्सिडेशन झाल्यावरती झिंक काय करणार आहे, Zn2 आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन ना, झिंक इलेक्ट्रॉन लॉस करणार की नाही, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्सिडेशन ना. पण झिंक हा इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती Zn2 आयन इथं सोल्युशन मध्ये जाणार असेल की असेल, Zn2 आयन असे सोल्युशन मध्ये जायला चालू करणार Zn2 आयन. आणि ही निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऍज इट इज तर मेटलच्या प्लेट वरती राहायला चालू करणार असतात. त्यामुळे मेटल प्लेट निगेटिव्ह चार्ज होत असते, त्यामुळं एनोड कसा असतो, निगेटिव्ह असतो. लक्षात आहे ना. ऑक्सिडेशन झाल्यावरती झिंकचं कन्व्हर्जन Zn2 आयन मध्ये होत असतं. ते Zn2 आयन ह्या झेडएनएसओ सोबतच्या सोल्युशन मध्ये जातं, त्यामुळं ओके सोल्युशन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ह्या झिंकच्या रॉडवरती निगेटिव्ह चार्ज येतो, त्यामुळे एनोड कसा, निगेटिव्ह. आणि इथं बघा, इथं कॅथोड आपला पॉझिटिव्ह काय घेतोय आपण बघा, इथं कॅथोड लक्षात घ्या, कॅथोड इलेक्ट्रॉन गेन करतोय ना. आता ही कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण कॉपर कॅथोडची स्ट्रीप आपण ओके इमर्स केलंय, डीप केलंय. आता कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आयन कुठले असणार आहेत, Cu2 SO4 आयन असणार ना. आता इथं लक्षात घ्या, इकडं एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन त्या एक्सटर्नल मेटॅलिक वायर मधून ते इकडे येणार ना, असे इकडे येणार. मग सोल्युशन मध्ये कॉपर 2 आयन काय शांत बसणार नाही, ते काय करणार, इकडून आलेले इलेक्ट्रॉन गेन करणार, ते गेन करणार आणि Cu2 इलेक्ट्रॉन गेन करून त्यांचं कन्व्हर्सन कशात होणार, Cu मध्ये होणार. चल काय इलेक्ट्रॉन गेन करणार ना. सोल्युशन मध्ये Cu2 आयन एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स मेटॅलिक वायर मधून इकडे घेणार आणि ते इलेक्ट्रॉन घेऊन सोल्युशन मध्ये Cu2 आयन त्या कॉपरच्या प्लेट वरती डिपार्ट व्हायला चालू होणार असतं. चल का नाही. त्यामुळे कॉपर प्लेट सोल्युशन मध्ये कॉपर 2 आयन इकडले इलेक्ट्रॉन घेण्यासाठी सगळ्या कॉपर 2 आयन मध्ये कॉम्पिटिशन चालू होणार, सगळे जाऊन बसणार अगोदरचे. चल का. त्यामुळे मेटलचं प्लेट कसे होणार, इथं पॉझिटिव्ह चार्ज होणार. चल का. ते त्यामुळे कॅथोड इथं पॉझिटिव्ह असते. तर चलो मग आता इथं लक्षात घ्यायचं तुम्ही, आता त्या सॉल्ट ब्रिजचं फंक्शन नेमकं काय आता तुम्हाला मी सांगितलं, मेंटेन्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन 2 सोल्युशन. 2 सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट होण्याचं काम करते. तर का मिक्सिंग ऑफ 2 सोल्युशन, 2 सोल्युशन मिक्स करत नाही. मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इन बोथ आयन्स बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स, ह्याचं फंक्शन बनणार आहे. आयन ट्रान्सफर करून कशी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन केली जाते बघा. आता तुम्हाला मी सांगितलंय इथं आपल्या सॉल्ट ब्रिज मध्ये की आपली यू सेपरेट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये कुठलं सोल्युशन असतं, सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइडचं सोल्युशन असते, बरोबर आहे. त्या सॅच्युरेटेड पोटॅशियम क्लोराइड मध्ये कुठल्या आयन असतात, K+ आणि Cl- हे आयन प्रेझेंट असतात, लक्षात ठेवा. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कशी मेंटेन होत असते बघा, ज्यावेळी झिंकचं इथं आता सॉल्ट ब्रिज मध्ये कुठले आयन्स आहेत, K+ आणि Cl- आयन्स आहेत.
एनोडचं ऑक्सिडेशन होणार, ऑक्सिडेशन झाल्यावरती Zn2+ आयन आपल्या सोल्युशन मध्ये जाणार ना, त्यामुळे सोल्युशन कसं होणार, सोल्युशन वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, बरोबर आहे काय? त्यामुळे आणि इकडे लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स कॅथोडला गेन करण्यासाठी ओके सोल्युशन मध्ये Cu2+ आयन कॉपरच्या प्लेट वरती असे आपले डिवाइड होत असतात, त्यामुळे सोल्युशन वरती कोण राहिले, फक्त कोण राहिला SO4 आयन राहिले ना, त्यामुळे इथं सोल्युशन कसं आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. सोल्युशन आपलं कसं आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि इकडे सोल्युशन कसं आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं Zn2+ आयन सोल्युशन मध्ये जातात ना, आणि इलेक्ट्रॉन ऍज इट इज मेटल प्लेट वरती जातात, त्यामुळे लक्षात घ्या इथं सोल्युशन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इथं सोल्युशन मध्ये Cu2+ आयन त्या कॉपरच्या प्लेट वरती डिवाइड व्हायला लागल्यामुळे हे इलेक्ट्रॉन घेण्यासाठी इथे डिवाइड व्हायला चालू होतात, त्यामुळे सोल्युशन वरती कोण राहिले, फक्त SO4 आयन राहिले ना, त्यामुळे सोल्युशन कसं आहे आपल्या इथं, निगेटिव्ह चार्ज आहे. हे पॉझिटिव्ह चार्ज सोल्युशन, हे निगेटिव्ह चार्ज सोल्युशन. आता दोन्ही सोल्युशन ते आपलं न्यूट्रल आहे का, नाही. मग दोन सोल्युशनची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं तर लक्षात घ्या. ओके, हा K+ त्या सॉल्ट ब्रिज मधला KCl आहे, त्या KCl मधला Cl- आयन इकडे चालू होतो, लक्षात घ्या असा Cl- इकडे चालू होतो असं, बरोबर नाही. आता मला सांगा Zn वरती किती चार्ज आहे, एका Zn वरती 2+ चार्ज आहे ना, ओके, म्हणजे 2 Zn+ चार्ज आहे. 2+ Zn ला न्यूट्रल करण्यासाठी किती Cl- आयन इकडे येणार, सॉल्ट ब्रिज मधले 2 Cl- आयन इकडे येणार ना. Zn वरती 2+ चार्ज आहे, एक Zn2+ आयन सोल्युशन मध्ये गेले की 2 पॉझिटिव्ह चार्ज आला सोल्युशन मध्ये, मग 2 पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रल करण्यासाठी Cl- यावे लागतात, कारण का एका Cl वरती 1 मायनसचा चार्ज असतो ना, त्यामुळे 2 Cl- इकडे येणार, लक्षात घ्या. एका Zn2+ ला न्यूट्रल करण्यासाठी 2 Cl- सॉल्ट ब्रिजचे एनोड साइडला शिफ्ट होणार, समजा. आणि इकडे बघा कॉपर 2+ आपले सोल्युशन मधले मेटलच्या प्लेटवर डिपॉझिट झाले, SO4 आयन सोल्युशन मध्ये. आता SO4 आयन 2- चार्ज आहे ना, एका SO4 ला न्यूट्रल करण्यासाठी ती K+ आपल्या इकडे चालू होणार ना, मग एका SO4 आयनला न्यूट्रल करण्यासाठी K+ किती लागणार आहे, 2 लागणार ना. ते 2 K+ आपले त्या कॅथोड साइडला यायला चालू होणार, ते इथे आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करणार. तर फक्त इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतात, ते सोल्युशनच्या आतमध्ये येत नाही, आतमध्ये राहूनच इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करत असतात, लक्षात का, हे लक्षात ठेवायचं आहे. ते तेच बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन केली आहे, लक्षात का. 2 हाफ सेलचं कनेक्शन केलं तर त्यावेळी काय करतो, आपला गॅल्व्हॅनिक सेल ऑफ व्होल्टाइक सेलचं कॉम्बिनेशन असतं, लक्षात का. 2 हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतो गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल, लक्षात. तुम्हाला त्याचा एक्झाम्पल आहे डॅनियल सेल आहे, वेल नोन एक्झाम्पल आहे, तुम्हाला फिजिक्सला एक्सपेरिमेंट आहे. इट इलिमिनेट लिक्विड जंक्शन पोटेन्शियल, 2 इलिमिनेट करते ना लिक्विड जंक्शन पोटेन्शियल, तर लिक्विड वरती निगेटिव्ह चार्ज येतो, इकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो, हे पोटेन्शियल कमी करते की नाही, तर का हे लक्षात ठेवायचं. हे आपला सॉल्ट ब्रिज आहे, समलेश आहे ना, सॉल्ट ब्रिज आणि त्याचं फंक्शन असतं की नाही. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये आपला फॉर्मेशन ऑफ और शॉर्ट नेगेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. आता गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेलचं फॉर्मेशन कसं करायचं किंवा गॅल्व्हॅनिक सेल आपण कसा नोटेशन करत असतो, कसा लिहित असतो, ते आपल्याला बघायचं. बघा याच्यामध्ये कन्व्हेन्शन्स टू राइट गैल्वेनिक सेल और शॉर्ट नोटेशन और फॉर्मुलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गैल्वेनिक सेल. ओके, फॉर्मुलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गैल्वेनिक सेल और व्होल्टाइक सेल. तर गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल शॉर्ट मध्ये कसा लिहायचा ते आपल्याला बघायचं, त्याचे रूल्स आहेत. तुम्हाला डायरेक्ट सेल दिला जातो तर त्यातला कॅथोड आयन आयडेंटिफाय करायचा आणि सेल रिएक्शन कसं लिहायचं ते आपल्याला बघायचं. बघा इथं सुरुवातीला कुठले शॉर्ट नोटेशन आहेत ते आपल्याला बघायला लागेल. काय काय शॉर्ट नोटेशन आहेत बघा त्यामध्ये.
फर्स्ट शॉर्ट रोटेशन आहे द मेटल इलेक्ट्रोड्स और इनर्ट इलेक्ट्रोड्स ही सगळ्यांची शॉर्ट रोटेशन सुरुवातीला मी इथे लिहून देतोय द मेटल इलेक्ट्रोड्स और इनर्ट इलेक्ट्रोड्स द मेटल इलेक्ट्रोड्स और इनर्ट इलेक्ट्रोड्स मेटलचे इलेक्ट्रोड असेल किंवा इनर्ट इलेक्ट्रोड असेल इनर्ट इलेक्ट्रोड कशाला म्हणतो जो इलेक्ट्रोड केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही त्याला आपण इनर्ट इलेक्ट्रोड म्हणतो मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड डिनोटेड बाय वर्टिकल लाइन के डिनोटेड बाय वर्टिकल लाइन की ती वर्टिकल लाइन आपण डिनोट करतो असं हे रूल्स तुम्हाला माहिती असल्याशिवाय सेल रोटेशन करता येणार नाही denoted by vertical line placed at the end of 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 formula or short notation formula of short notation okay हा पहिला रूल आहे पहिला नोटेशन आहे इनसोल्युबल्स त्यानंतर एनोड इज रिटन एट एक्सट्रीम लेफ्ट एनोड इज रिटन एट एक्सट्रीम लेफ्ट एनोड आपण लेफ्ट साइडला लिहित असतो एनोड आपला गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कसा असतो निगेटिव्ह is written at extreme left and cathode आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो at extreme right at extreme right के extreme right side ला असतो the insoluble species the insoluble species if any or gases are placed in the if any or gases are placed at the interior position adjacent to the metal electrode interior position adjacent to the metal electrode okay the aqueous solution of ions are placed at the middle of the cell. The aqueous solution placed at the middle of the cell. Are placed at the middle of the cell. Of the cell formula are placed at the middle of the cell of the cell formula. Cell formulaच्या middle ला असतात. Single vertical line between two phases indicate the phase quarter. Single vertical line represent the single vertical line between two phases
indicates single vertical line between two pages indicates phase boundary. Indicates phase boundary. It indicates direct contact between them. It indicates direct contact between them. हे सगळे रूल्स बघूया, त्यानंतर याचे एक्झाम्पल आपण घेणार आहे त्या रूल्स वरून. A double vertical line between two solutions. A double vertical line between two solutions A double vertical line between two solutions indicates that they are connected by indicate that they are connected by indicate that they are connected by salt bridge. They are connected by salt bridge. The additional information such as concentration of ions. The additional information such as concentration of ions, such as concentration of ions and gas pressure is also used. And gas pressure is also used. हे सुद्धा आपल्याला दिलं जातं याच्यामध्ये. सिंगल हाफ सेल is written in the order single half cell is written in the order aqueous solution of ions first, aqueous solution of ions first. ions aqueous solution पहिल्यांदा दिलं जातं. aqueous solution of ions first and then solid electrode and then solid electrode and then solid electrode. हे रूल सगळे लक्षात. आता ह्या रूल्स वरून आपल्याला एक्झाम्पल लिहायचं असेल. सेल रोटेशन कसे केलं तर आपल्याला सांगायचं. एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ आपण. empty solid oblique Mc2 plus aqueous. its concentration दिलं आपल्याला 1 molar double vertical line Ag plus 1 molar concentration aqueous ion
Ac सॉलिड. असं आपला एक सेल नोटेशन तुम्हाला दिलेलं आहे. हा सेलचा डिपेंडेन्स आहे. हे सेल नोटेशन ऑफ सेल फॉर्म्युला आहे आपला. हे सेल नोटेशन आहे. ओके, असा सेल आपल्याला दाखवलाय. तर लक्षात घ्या, पहिला रूल आपण काय सांगितलंय, मेटल इलेक्ट्रोड्स ऑफ इनर इलेक्ट्रोड डिनोटेड बाय पर्टिकल लाइन. मेटल इलेक्ट्रोड किंवा इनर इलेक्ट्रोड आपण कसं दाखवतोय, पर्टिकल लाइन दाखवतोय. बघा मॅग्नेशियम सॉलिड आहे आणि Mg2+. पर्टिकल लाइन इथं दाखवलंय. मॅग्नेशियमचा रॉड मॅग्नेशियमच्या सोल्युशन मध्ये डिप केलाय. जसं आपण एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं, झिंकचा रॉड ZnSO4 सोल्युशन मध्ये. ते ZnSO4 सोल्युशन मध्ये Zn2+ आयन होते की नाही, तसं मॅग्नेशियमचा रॉड हा मॅग्नेशियम सल्फेट मध्ये डिझॉल्व केला असतो. तसं का मेटल इलेक्ट्रोड किंवा इनर्ट इलेक्ट्रोड आपण सिंगल व्हर्टिकल लाइन दाखवतो. सर का त्यानंतर आपण आणखी काय म्हणलंय, प्लेस ॲट द फॉर्म्युला, प्लेस ॲट द एंड ऑफ द फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युलेच्या एंडला मेटल इलेक्ट्रोड असतात. एंडला म्हणजे कुठं लक्षात घ्या, आता ही सेल नोटेशन आपण लिहिलं आहे. इकडे एंडला ही आपली एक एंड आहे ना, त्या एंडला कुठला इलेक्ट्रोड आहे, सिल्वर इलेक्ट्रोड आहे ना. सिल्वर हा सिल्वर सॉल्ट मध्ये, सिल्वर सॉल्टच्या सोल्युशन मध्ये डिप केलाय. आणि इकडच्या एंडला सुद्धा इलेक्ट्रोड आहे ना, मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डिप केलाय. म्हणजे मेटल इलेक्ट्रोड असेल किंवा इनर्ट इलेक्ट्रोड असेल कुठलाही. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे काय, जो इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही तो इलेक्ट्रोड. आणि मेटलचे इलेक्ट्रोड हे कसे असतात, सेल नोटेशनच्या एंडला असतात, दोन्ही साइडचे एंडला असतात. ह्या पण एंडला असतात, ह्या पण एंडला असतात. बरोबर आहे. त्यानंतर एनोड इज रिटर्न, एनोड इज रिटर्न ऍट द एक्स्ट्रीम लेफ्ट आणि कॅथोड इज रिटर्न ऍट द एक्स्ट्रीम राईट. म्हणजे आता मला सांगा, त्या सेल नोटेशनच्या लेफ्ट साइड आपली कुठली आली, ही आली ना. लेफ्ट साइडला इकडे कोण असणार आहे, एनोड असणार आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड असणार आहे. आणि सेल नोटेशनच्या राईट साइडला आपला कोण डायमंड साइडला आहे, कॅथोड डायमंड साइड ना. हा आपला कॅथोड आहे. कॅथोड आपला पॉझिटिव्ह चार्ज. तर हे पहिला रूल झाला. बरं आहे की फर्स्ट रूल असणार, सेल नोटेशनच्या एंडला कोण असतात, मेटल इलेक्ट्रोड किंवा इनर्ट इलेक्ट्रोड असतात. ते आपण पर्टिकल लाइन सांगतो. मॅग्नेशियम रॉड मॅग्नेशियम सोल्युशन मध्ये डिप केलाय. सिल्वर रॉड सिल्वर सॉल्ट मध्ये किंवा सिल्वर सोल्युशन मध्ये डिप केलाय. आणि त्यानंतर सेल नोटेशनच्या लेफ्टला कोण असतो, ऑलवेज एनोड असतो. आणि राईटला कोण असतो, कॅथोड असतो. का राईटला कोण असणार आहे, एनोड. आणि लेफ्टला कोण असणार आहे, कॅथोड असणार. लक्षात ठेवायचं, हे फिक्स असतं, चेंज होत नाही सेल नोटेशन मध्ये. त्यानंतर सेकंड काय सांगितलंय, इनसॉल्युबल स्पेसेस असतील, इफ एनी किंवा गॅसेस असतील, प्लेस्ड ॲट द इंटेरियर पोझिशन ॲडजस्टंट टू द मेटल इलेक्ट्रोड्स. आता इथं इनसॉल्युबल स्पेसेस किंवा गॅसेस इथं नाहीत. त्याचं एक्झाम्पल आपण दुसरे एखादे घेऊया. ते कुठं प्रेझेंट असतात, ओके, ॲट द इंटेरियर पोझिशन ऑफ इलेक्ट्रोड्स. त्याचं एक्झाम्पल एक मी इथं लिहितोय. एक्झाम्पल बघा, त्याचं एक एक्झाम्पल मी सेपरेट लिहितो म्हणजे ते तुमच्या लक्षात. प्लॅटिनम, प्लॅटिनम ऑब्लिक H2 गॅस 1 atmosphere. ओके, त्यानंतर H प्लस 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, डबल वर्टिकल लाइन Ag प्लस 1 मोलार ऑब्लिक Ag. इनसॉल्युबल स्पेसेस किंवा गॅसेस, इथे गॅसेस आहेत का नाही, हायड्रोजनचा गॅस आहे, तो कुठं प्रेझेंट असतो, इंटेरियर पोझिशन ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड कोण आहे आपला, H+ आहे. तर त्यांच्या इंटेरियर पोझिशनला म्हणजे यांच्या जवळच तो असतो लक्षात घ्या, गॅस स्टेट मध्ये. त्यानंतर इथं सुद्धा आपला काय असणार आहे, सेल नोटेशनच्या लेफ्ट साइडचा कोण असणार आहे, सेम कॅथोड असणार आहे. आणि इकडला कोण असणार आहे, एनोड असणार आहे. आता इथं लक्षात घ्या, प्लॅटिनम दिलाय, हा प्लॅटिनम आपला इनर्ट इलेक्ट्रोड आहे. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे काय, हा इलेक्ट्रोड सेल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. लक्षात घ्या, फक्त हायड्रोजन गॅस मधून काय इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट घडवून आणण्यासाठी फक्त प्लॅटिनमची वायर आपण इथून इकडे कनेक्ट करतो. लक्षात घ्या, सिल्वरला. हायड्रोजन काय आपला मेटल नाही ना, मेटलच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यामुळे
त्या हायड्रोजनच्या आयन मधून इलेक्ट्रिसिटी इकडे आपली नेण्यासाठी प्लॅटिनमची वायर इकडे जोडली आहे. त्यामुळे प्लॅटिनम काय रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. तो फक्त इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट दोन इलेक्ट्रोड मध्ये घडवून आणत असतो. त्यामुळे प्लॅटिनम हा आपला इनर्ट इलेक्ट्रोड इथे ऍक्ट होत असतो. त्यानंतर aqueous solution of the ion placed at the middle of the cell formula. aqueous solution कुठे असतं? मिडल ऑफ द सेल formula. आता इथं तुम्ही सांगितलं त्या साइडचा कोण आहे? इलेक्ट्रोड. त्या साइडचा इलेक्ट्रोड आहे मिडलला aqueous. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय 1 मोलर, त्याचं पण 1 मोलर. सर का मिडलला म्हणजे लिहितो असतो आपण असं. सर का त्यानंतर नेक्स्ट बघा, सिंगल वर्टिकल लाईन बिटवीन टू फेजेस इंडिकेट फेज कॉन्ट्रॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. सिंगल वर्टिकल लाईन आहे की नाही तर दोन इलेक्ट्रोड मध्ये म्हणजे मॅग्नेशियमचा रॉड मॅग्नेशियमच्या सोल्युशन मध्ये डिप केलाय. हे कसं ओळखायचं? सिंगल रॉड इथं सिंगल वर्टिकल लाईन काढलेली आहे आपण. सिल्वरचा इलेक्ट्रोड सिल्वर सोल्युशन मध्ये डिप केलाय. हे कसं ओळखायचं? सिंगल वर्टिकल लाईन दाखवलं. म्हणजे इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोड सोल्युशन हे सिंगल वर्टिकल लाईन रिप्रेझेंट केले जातात. ओके. आणि त्यानंतर परतचा रूल काय बघा. ओके. डबल वर्टिकल लाईन बिटवीन देम इंडिकेट दे आर कनेक्टेड बाय सॉल्व्हंट्स. इथं मध्ये डबल वर्टिकल लाईन आहे की नाही? डबल वर्टिकल दोन उभ्या लाईन कनेक्ट. ही डबल वर्टिकल लाईन काय सांगत असते की दोन सोल्युशन सिल्वरचं सोल्युशन आणि मॅग्नेशियमचं aqueous सोल्युशन एकमेकाला सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केले. आता आपण डायग्राम दाखवलं की सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केले. म्हणजे डबल वर्टिकल लाईन सॉल्ट ब्रिज सांगतो. सिंगल वर्टिकल लाईन इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोडचं सोल्युशन सांगत असतो. कुठला इलेक्ट्रोड कुठल्या इलेक्ट्रोड मध्ये डीप केलाय. डबल वर्टिकल लाईन सॉल्ट ब्रिज सांगतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली आहे त्यांनी? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन 1 मोलर, इथं 1 मोलर आहे की नाही? त्यानंतर आणखी काय दिली जाते? गॅस प्रेशर. गॅस प्रेशर आपलं ह्यामध्ये नाही, इथं आहे. हायड्रोजनचं गॅस प्रेशर किती आहे? 1 atmosphere. ठीक आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन कॉन्सन्ट्रेशन आणि गॅस प्रेशर दिलं. त्यानंतर हाफ सेल असेल, सिंगल हाफ सेल असेल का? सिंगल हाफ सेल. सिंगल हाफ सेल आपण कसं दाखवतोय म्हणलंय? कसं लिहितोय आपण? aqueous solution of ion फर्स्ट लिहितोय, नंतर सॉलिड इलेक्ट्रोड. त्याचं एक्झाम्पल बघा. सिंगल इलेक्ट्रोडचं रिटर्न कसं असतं? तुम्हाला एखादा सिंगल इलेक्ट्रोड लिहायचं असेल तर ते तुम्ही कसं लिहिता? aqueous solution पहिल्यांदा म्हणजे Zn2 प्लस aqueous 1 मोलर हे पहिल्यांदा लिहिणार. नंतर सिंगल वर्टिकल लाईन करणार Zns. बरोबर नाही? सिंगल इलेक्ट्रोड रूल्स आहे ना आपला शेवटचा. सिंगल इलेक्ट्रोड कसा लिहितो? पहिल्यांदा aqueous सोल्युशन लिहितो आणि नंतर काय लिहितो? सॉलिड मेटल इलेक्ट्रोड लिहितो. ओके. या अशा दाखवायचं. आणि जर लक्षात घ्या तुम्हाला ही कंडिशन कधी असणार आहे अशी? कधी बघा कॅथोड असणार आहे ना. कॅथोड कसा लिहितो? पहिल्यांदा aqueous सोल्युशन नंतर मेटल लिहितो. एनोड कसा लिहितो बघा? पहिल्यांदा काय? सॉलिड इलेक्ट्रोड नंतर aqueous सोल्युशन. तुम्हाला ही कॅथोड असताना सिंगल इलेक्ट्रोड तुम्हाला लिहा म्हटले की डायरेक्ट कॅथोडच लिहा. हे लक्षात ठेवायचं. सिंगल इलेक्ट्रोडचं सेल इंटरेक्शन लिहा म्हटले की कॅथोडच लिहा. आणि तुम्हाला मेन्शन केलं असेल तिथं एनोडच लिहा तरच तुम्ही काय करायचं? Zns ऑब्लिक Zn2 असं करायचं. लक्षात हे मेन्शन केलं असेल तरच लक्षात घ्या. नसेल मेन्शन केलं तर कुठल्याही इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असतं ऑलवेज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. ते पुढे आपण बघणार असेल तर का कुठल्याही इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ऑलवेज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. त्यामुळे सिंगल इलेक्ट्रोड लिहित असताना आपण ऑलवेज काय लिहितो? त्याचा कॅथोडच्या फॉर्म मध्ये सेल नोटेशन दाखवत असतो. एनोडच्या फॉर्म मध्ये नाही. तुम्हाला लिहा म्हटलं तरच हे असेल. ते फक्त सिंगल इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन म्हटलं की डायरेक्ट तुम्ही कॅथोडच्या फॉर्म लिहायचं. पहिल्यांदा aqueous सोल्युशन सिंगल वर्टिकल लाईन द्यायची आणि नंतर काय करायचं? झिंकचा इलेक्ट्रोड दाखवायचा. म्हणजे कुठला असेल तो दाखवायचा. लक्षात आहे? काय अशा 3 दाखवायचं. आता एनोड इकडे असतोय. कसं लिहिले बघा रे. तुम्ही काय करायचं? बरोबर मध्ये डबल वर्टिकल लाईन दाखवायचं. तो डबल वर्टिकल लाईन काय सांगते? सॉल्ट ब्रिज सांगते. दोन सोल्युशनचा कॉन्टॅक्ट आहे. सॉल्ट ब्रिज झालं की ह्या साईडला आपण काय लिहायचं? तिकडल्या इलेक्ट्रोडचा. आता सॉल्ट ब्रिजच्या थोडक्यात लक्षात ठेवायचं. सॉल्ट ब्रिज आहे. सॉल्ट ब्रिजच्या लेफ्ट साईडचा कोण असतो? एनोड असतो. आणि राईट साईडचा कोण असतो? कॅथोड असतो. चल का
मग आता सॉल्ट ब्रिज झालं की लगेच काय लिहायचं, दोन्ही साईडला दोघांचे ऍक्युएट सोल्युशन लिहायचं. तिकडे पण ऍक्युएट सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन परत पर्टिक्युलर लाईन काढायचं. कुठला इलेक्ट्रॉन त्यांच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये टिक केला तो दाखवायचा आणि टिपिकल सेल दाखवायचा. जसं सॉल्ट ब्रिज राईटला कॅथोड, लेफ्टला एनोड, परत ऍक्युएट सोल्युशन दोघांचे, नंतर इलेक्ट्रोड्स. चल का आता मग कॅथोडचं काय उत्तर आहे, रिडक्शन का ऑक्सिडेशन. कॅथोडचं काय होते, रिडक्शन होते ना. मग इथे काय लिहिणार, Ag+ एक इलेक्ट्रॉन गेन घेऊनच Ag होणार ना. त्यामुळे हे असं असतं लक्षात घे, Ag+ एक इलेक्ट्रॉन घेतला तरच Ag होणार ना. आणि इकडे काय होते, एनोडला ऑक्सिडेशन ना. त्यामुळे Mg ने इलेक्ट्रॉन लॉस केल्यावर Mg2+ होतं. त्यामुळे हे असं लिहायचं लक्षात घे. तुम्ही म्हणाले असं का लिहायचं, रिझल्ट आहे. तर एनोडला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते ना, Mg ने लॉस केल्यावरच Mg2+ होते. त्यामुळे हे असं लिहायचं, याने घेतल्यावर हे असं होतं. त्यामुळे पहिल्यांदा इकडे हे लिहायचं. लक्षात का समजलं नाही. आता दुसरं तुम्हाला मी इथं सांगतोय, सेल रिपेंडेशन झालेला आहे. आता सेल रिएक्शन कसं लिहायचं हे तुम्हाला मला सांगायचं. सेल रिएक्शन कसं लिहायचं. आता सेल रिएक्शन लिहित असताना काय केलं जातं बघा. तुम्हाला आता ऑलरेडी इथं मी 2 सेलचं रिप्रेझेंट केलेलं आहे. सेल रिएक्शन कसं लिहायचं बघा, लक्षात घ्या. हे तुम्हाला सेल नोटेशन दिलं असेल. आता कुठलंही सेल नोटेशन तुम्हाला दिलं असतं, त्यातला कॅथोड कुठला, एनोड कुठला ओळखता येईल ना, येईल का नाही. आता सेल नोटेशन आता सुरुवातीला आपण पहिल्या इथे लिहिला सेल लिहिला, सेल रिएक्शन, रायटिंग द सेल रिएक्शन. सेल रिएक्शन कसं लिहायचं आपल्याला बघायचं. सेल रिएक्शन बघा इथं, सेल रिएक्शन तुम्हाला लिहायचं असेल, काय तर सेल रिएक्शन असं तुम्हाला म्हटलं असेल, तर सुरुवातीला तुम्हाला कॅथोडची हाफ रिएक्शन आणि एनोडची हाफ रिएक्शन लिहिली पाहिजे. दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये आपली सेल रिएक्शन असते. आता तुम्हाला ही सेल दिला असेल, तर ह्या सेल मध्ये तुम्हाला पहिलं तुमचं काम काय आहे, टू आयडेंटिफाय एनोड अँड कॅथोड. आता तुम्हाला ही सॉल्ट ब्रिज असतोच. पहिल्यांदा सॉल्ट ब्रिज कुठे आहे बघायचं. सॉल्ट ब्रिज कसं असतो, आपला डबल व्हर्टिकल लाईन दाखवलेला असतो. डबल व्हर्टिकल लाईनच्या राईट साइडला बघायचं, तिकडे कोण असतो, कॅथोड असतो, आणि लेफ्ट साइडला कोण असतो, एनोड असतो. लक्षात. आता इथं आपला इथं ही झाला एनोड, बरोबर आहे, आणि हा काय झाला आपला कॅथोड झाला. आता सुरुवातीला तुम्ही एनोडची हाफ रिएक्शन लिहू शकता. कसं लिहिणार, एनोड हाफ रिएक्शन. एनोडची हाफ रिएक्शन कसं लिहिणार सांगा. इथे कसं येणार आहे, एनोडला आपला ऑक्सिडेशन ना, Mg सॉलिड, त्याचं कन्वर्जन कशामध्ये आहे, कशामध्ये, Mg2+ प्लस काय, हे सगळं दाखवायचं, काही विसरायचं नाही. सेल रिएक्शन मध्ये ऍक्टिव्ह सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन, फिजिकल सेट हे काही विसरायचं नाही. लक्षात घ्या, त्याला मार्क्स आहे. लक्षात घ्या, करेक्ट सगळं पाहिजे, तेच पाहिजे. सॉलिड, लिक्विड कुठले, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं दाखवायचं. एक इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन ना, बरोबर आहे. एनोड हाफ रिएक्शन झाली, इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला, बरोबर आहे. परत आता मी काय करतोय, कॅथोडची हाफ रिएक्शन. कॅथोड हाफ रिएक्शनला काय होणार आहे, कॅथोडला आपलं रिडक्शन होतं ना. रिडक्शन कसं होणार आहे, Ag+ चा कोण होणार आहे, Ag होणार आहे ना. ओके, मग मला सांगा Ag+ ऍक्वेस 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे Ag होण्यासाठी, किती गेन करणार, एकच ना. ओके, 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, Ag सॉलिड. अंडरस्टँड कसं देईल ना. इथं काय झालं आपलं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग मला सांगा आता ओव्हरऑल सेल रिएक्शन तुम्हाला लिहायचे असेल, ओव्हरऑल सेल रिएक्शन लिहायचं. ओके, ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा नेट सेल रिएक्शन, ही आपली ही 2 हाफ रिएक्शनचं कॉम्बिनेशन असणार आहे, एनोड हाफ रिएक्शन आणि कॅथोड हाफ रिएक्शन. ओके, आता लक्षात घ्यायचं इथं, जर लॉस केलेले इलेक्ट्रॉन आणि गेन केलेले इलेक्ट्रॉन जर इक्वल नसतील, तर ते बॅलन्स करूनच सेल रिएक्शन द्यायचं. तर हे लक्षात ठेवायचं, ती बॅलन्स करूनच द्यायचं. इथं 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होतात तेवढेच इलेक्ट्रॉन गेन केले जातात असं लक्षात. त्यामुळे इलेक्ट्रॉन बॅलन्स करूनच सेल रिएक्शन लिहायचं आहे. त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन 2 आहेत, इथे इलेक्ट्रॉन 2 येण्यासाठी
मला Ag प्लस आयन किती घ्यावे लागतील ते 2 घ्यावे लागतील ना, की 2Ag प्लस इथं काय ना 2 इलेक्ट्रॉन्स. तुम्ही म्हणणार इथे घेतले नाही, इथं देत नाही, इथं सिंगल साठी दिलं जातं, सिंगल साठी दिलं जातं, सिंगल आयन साठी दिलं जातं. चल का की आपण इथं सेल रिएक्शनला आपण घेत असतो, रूल्स आहे तिथं आपला. चल का इलेक्ट्रॉन बॅलन्स करून सेल रिएक्शन आपले लिहायचं आहे. ओके बघा आता हे 2 इलेक्ट्रॉन इथं 2s होणार ना, की 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. काय झालं इकडे आपलं Mg सॉलिड प्लस 2 काय येणार आहे Ag प्लस. हे सगळं लिहायचं 1 मोलर. इकडं Mg 2 प्लस 1 मोलर. ओके प्लस इकडे काय ना 2Ag सॉलिड. ओके अशा तीन सेल रिएक्शन आहे. ओके आता तुम्हाला काही क्वेश्चन असे विचारले जातात, सेल नोटेशन दिलं जातं त्याच्यावरून सेल रिएक्शन लिहा म्हणतात. अशा 3 सेल रिएक्शन लिहायचे. काही वेळा तुम्हाला सीडी ला क्वेश्चन विचारतो, अशी सेल रिएक्शन दिली जाते, सेल रिएक्शन दिली जाते त्याच्यावरून सेल नोटेशन लिहा असं म्हणलं. तुम्ही लिहू शकता सेल नोटेशन, सेल रिएक्शन सेल नोटेशन. आता काय लिहिले तुम्ही सेल नोटेशन वरून सेल रिएक्शन लिहिले. आता सेल रिएक्शन सेल नोटेशन लिहायचे. कसं लिहायचं बघा, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कॅथोडचं काय होतंय रिडक्शन, एनोडचं ऑक्सिडेशन. आता मला सांगा ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो ऑलवेज कुठं असतो लेफ्ट साइडला. Mg सॉलिडचं Mg2+ होते मध्ये, Mg सॉलिडचं Mg2+ होते ना, त्याचं इकडं Mg2+ होतंय आणि इकडला ही तर आपला प्रोडक्ट आहे, इथं रिएक्टंट आहे. रिएक्टंट मध्ये जो Mg आहे त्याचा आयन तयार होतोय, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरच आयन होणार ना. म्हणजे Mg चा Mg2+ होतोय म्हणजे इथं हा कोण असणार आहे, त्याचं काय होणार आहे आपलं ऑक्सिडेशन होणार आहे आणि हा एनोड असणार आहे. म्हणून Mg हे कसं लिहिणार एनोड आहे, कसं लिहितो आपण Mg सॉलिड आपली Mg2+. बरोबर की नाही. परत मध्ये आपण काय करतो इथं डबल वर्टिकल लाईन टाकतो. परत हे Ag+ चं कशात होतं रे कन्वर्जन, Sg मध्ये होते ना, त्याचे इलेक्ट्रॉन गेन केल्यावरच होते म्हणजे याचं रिडक्शन होते. त्यामुळे इथे डबल वर्टिकल लाईन तुम्ही पहिल्यांदा तुम्ही काय लिहिताय Ag+ लिहिताय आणि नंतर मग Ag लिहिते. असं काय लिहिताय, हा इलेक्ट्रॉन गेन करून इकडे होतोय ना आणि हा इलेक्ट्रॉन लॉस करून इकडे येतो, तर सिंगल वर्टिकल लाईन हे असं की नाही. लक्षात का जरी तुम्हाला सेल रिएक्शन दिलं तर सेल रोटेशन असं करायचं आणि मग सगळं दाखवायचं 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. अंडरस्टँड कसं लिहिलं समजलं की ही सेल रिएक्शन कसं लिहायचं आहे ते. ओके आता दुसरा नेक्स्ट बघा, एक सेल रिएक्शन घेऊया की समजा आता तुम्हाला इथं इक्वल दिला असेल, इलेक्ट्रॉन इक्वल असतं तर बॅलन्स करायची गरज नाही. लक्षात घ्या. आता मी त्याचं एक एक्झाम्पल इथे घेतो. इक्वल असेल तर बघा Zn सॉलिड इंड्यूस Zn2+ 1 मोलर डबल वर्टिकल लाइन Cu2+ 1 मोलर Cu सॉलिड. हे तुम्हाला सेल नोटेशन दिलंय. या सेल नोटेशनचा मला अर्थ सांगायला तुम्ही काय अर्थ आहे सांगा तुम्ही. डबल वर्टिकल लाइन आहे म्हणजे कुठे आहे, कोण आहे हा शॉर्ट ब्रिज. शॉर्ट ब्रिजच्या राइट साइडचा कॅथोड, लेफ्ट साइडचा एनोड. कॅथोडला रिडक्शन, एनोडला ऑक्सिडेशन. इथं Cu2+ चा Cu ना, इकडं Zn चा Zn2+. बरोबर आहे. सेल रिएक्शन तुम्ही कसं लिहिणार मग Zn सॉलिड use Zn2+ 1 मोलर बरोबर आहे ना, use 2 इलेक्ट्रॉन. सब काय ही एनोडचे हाफ रिएक्शन झाली. ओके दुसरी इथं काय येणार आहे कॅथोडला Cu2+ 2 इलेक्ट्रॉन इथे लॉस केली तेवढंच गेन Cu सॉलिड. ओके त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर लिहायला विसरायचं ना. बघा इथे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचं. नेक्स्ट रिएक्शन कशी आली मग Zn सॉलिड Cu2+ reduce Zn2+ 1 मोलर, it's a 1 मोलर. ओके प्लस Cu सॉलिड. बरोबर. तिथे इलेक्ट्रॉन बॅलन्स करायची गरज लागली आहे तुम्हाला नाही. चल का इथं ऑलरेडी इलेक्ट्रॉन बॅलन्स येतच होते ना. याचं 2 इलेक्ट्रॉन लॉस केलाय 2+ होण्यासाठी आणि ह्याचा 2+ चा Cu होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन घेणार.
जिथं इलेक्ट्रॉन सेम येत नाही तिथं बॅलन्स करून सेल रिएक्शन लिहायचे असतात. ओके, हे अशा की नसणार. आता समजा ह्याच रिएक्शन तुम्हाला सेल नोटेशन लिहा म्हटलं असेल तुम्ही लिहू शकता की नाही? त्या रिएक्शन सेल नोटेशन लिहा म्हटलं लिहू शकता ना, बरोबर नाही? ते जडेंचा जडेंटू प्लस होतं इकडे बघा, त्या साईडचं हे रिएक्शन पण आहे. म्हणजे जडेंटू प्लस कोण आहे? एनोड. जडेंट Cu2 प्लसचा Cu हा कोण आहे? हा कोण आहे आपला कॅथोड होणार ना. Cu2 प्लसचा Cu म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन करून Cu आहे ना, ते असेलच. शॉर्ट ब्रिज टाकायचं मध्ये की अशा रीतीने राईट आणि लेफ्टला दाखवून द्यायचं. त्यानंतर समजा दुसरा एखादा असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला कसं करायचं ते बघायचं. तुम्हाला मी इथे दुसरा इलेक्ट्रॉन देतो. इथं आता इलेक्ट्रॉन्स किती गेन केले जातात आपले? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इथनं ही सुद्धा असं तुम्ही दाखवू शकता. इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर होऊ शकतो. ओके, दुसरा इथं बघा यामध्ये आता एक अनबॅलन्स्ड आहे, दोन्ही पण अनबॅलन्स्ड आहे. ते कसे येणार बघा. तुम्हाला सेल नोटेशन दिलं असेल Ni सॉलिड ऑब्लिक Ni2+. ओके, 1 मोलर डबल वर्टिकल लाइन Al3+, 1 मोलर. त्यानंतर सिंगल वर्टिकल लाइन Al सॉलिड असं दिलं असेल. ओके, इकडून इकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते असं त्यांनी सेल नोटेशन दिलेलं आहे. ओके, आता डबल वर्टिकल लाइन आहे शॉर्ट ब्रिज आहे. शॉर्ट ब्रिजच्या लेफ्टचा एनोड राईटचा कॅथोड. सेल रिएक्शन झाले कसली ना Ni सॉलिड गिव्स Ni2+ +2 इलेक्ट्रॉन ना, 2+ ना 2 इलेक्ट्रॉन लॉस. परत इकडे बघा Al3+ कॉन्सन्ट्रेशन ला 1 मोलर. ओके, काय होईल बघा याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपलं 1 मोलर. किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे? 3 इलेक्ट्रॉन्स ना. हा 3 इलेक्ट्रॉन घेऊन इकडे Al होणार ना. ओके, Al सॉरी. आता मला सांगा इथे इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत का? इलेक्ट्रॉन बॅलन्स केल्याशिवाय सेल रिएक्शन लिहायची नाही. त्यासाठी मला सांगा किती मल्टिप्लाय केलं पाहिजे? इकडे 3 मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि इथे किती 2 मल्टिप्लाय केलं पाहिजे. 3 मल्टिप्लाय करा. ओके, 3 मल्टिप्लाय करायचं आपल्याला. इथं 3 Ni घ्यावं लागेल. इथं 3 Ni2+ आणि इलेक्ट्रॉन किती रे 6 इलेक्ट्रॉन. आणि इथं पूर्ण मल्टिप्लाय करा. किती ना 6 इलेक्ट्रॉन होणार की नाही? ओके, इथं 6 इलेक्ट्रॉन. हे अशा रीतीनं करायचं. इकडे काय ना 2Al. आता हे 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचं. राहिले कोण 3 Ni सॉलिड प्लस 2 Al3+. ओके, ही 1 मोलर इथं लिहायचं. 3 Ni2+, 1 मोलर प्लस 2 Al सॉलिड. बरोबर आहे. अशा रीतीने सेल रिएक्शन द्यायचं. लक्षात आहे? समजलंय तुम्हाला? आता एखादा तुम्हाला इनर्ट इलेक्ट्रोड दिला असेल याच्यामध्ये इनर्ट इलेक्ट्रोड, तर इनर्ट इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये येत नाही असं इनर्ट इलेक्ट्रोड तो ऍज इट इज आपण दाखवण्यासाठी लिहित असतो. ओके, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. H2 म्हणजे प्लॅटिनम एक सेल नोटेशन आहे. H2 गॅस 1 एटमॉस्फियर ऑब्लिक 8+, 1 मोलर. ते डबल वर्टिकल लाइन Ag+, 1 मोलर ऑब्लिक Ag. आता इथं प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड आहे असं आपण नोटेशन मध्ये सांगितलंय. हा सेल रिएक्शन मध्ये येणार नाही. हा इनर्ट इलेक्ट्रोड आहे. ते इनर्ट इलेक्ट्रोड त्यासाठी कसं लिहिणार तुम्ही रे? त्याचा आता काय होणार आहे? H2 गॅसचं काय होणार आहे? H+ होणार ना 1 एटमॉस्फियर कॉन्सन्ट्रेशन 2H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. एकासाठी लिहायचं आपलं. एकासाठी लिहायचं तिथं काय येणार आहे? हाफ H2+ किंवा 2H2+, 2H+. परत Ag+ साठी काय ना Ag+ 1 मोलर त्यांना लॉस केला. काय करणार 2 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी आपल्याला किती Ag+ घ्यावं लागतील? 2 Ag+ घ्यावं लागतील ना. त्याने 2 लॉस केले 2 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी 2 Ag+ घ्यावं लागेल. एक Ag+ एकच इलेक्ट्रॉन घेतो ना आपला, त्यामुळे इथे काय येणार आहे 2 Ag. ओके,
solid. Okay, overall cell reaction cancel. H2 gas 1 atmosphere. त्यानंतर 2 Ag plus 1 molar. Okay, 2 plus 2H plus ion 1 molar concentration plus काय झाले 2 Ag solid. अशा पद्धतीने नेट सेल रिएक्शन लक्षात ना. अशा पद्धतीने प्लॅटिनम इनेट इलेक्ट्रोड आहे. डबल वर्टिकलच्या लाईनचा इकडचा एक इलेक्ट्रोड असतो, इकडचा एक असतो. इलेक्ट्रोड मध्ये आपण कसं दाखवतोय, एक इलेक्ट्रोड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन. परत इकडे एक एक्स्ट्रा आहे ना, ते लास्टला एक्स्ट्रा आहे. प्लॅटिनम ऑलवेज इनेट असतो. कारण का तो काय करतोय, त्या एनोड पासून कॅथोड कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचं काम करतो. लक्षात हायड्रोजन मधून काय इलेक्ट्रॉन पास होत आहे ना, त्यामुळे त्या प्लॅटिनमची वायर जोडली आहे तिकडे इलेक्ट्रॉन जाण्यासाठी. त्यामुळे तो इनर्ट इलेक्ट्रोड आहे, रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, फक्त इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट करून आणत असतो. लक्षात. आणि शेवटच्या याच्यामध्ये समजा डिफरंट आयन्स इन द सेम सोल्युशन, डिफरंट आयन्स इन द सेम सोल्युशन, different ions in the same solution are separated by comma. तुम्हाला सिंगल इलेक्ट्रोड लिहायचं असेल, ठीक आहे, एकाच सबस्टॅन्सचे डिफरंट आयन असेल तर ते कॉमन आपण सेपरेट करतो. म्हणजे लक्षात घ्या Fe2 plus Aqueous, Fe3 plus Aqueous सिंगल वर्टिकल आहे. ठीक आहे, आपण इथं प्लॅटिनम हा इलेक्ट्रोड दाखवतो तर काय शक्य. ओके, ते लक्षात असं समजायचं आहे ना. सेल रोटेशन कसं लिहायचं समजलंय का. सेल रोटेशन सॉल्व्हेट कसा असतो, इलेक्ट्रोड इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, सेल रिएक्शन कसं लिहायचं लक्षात आहे ना. काय डाऊट आहे याच्यामध्ये. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल. ओके, थँक्यू.